नमस्कार मित्र मैत्रिणींनो, हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते. पण तुमच्या घरात पिंपळाचे झाड वाढले तर तुम्ही काय करा? आपण ते कापून टाकू की पवित्र मानून त्याची पूजा करत राहू? आज आपण हेच जाणून घेऊया. तुमच्या घराच्या भिंतींवर पिंपळाचे छोटे रोप दिसल्याचे किती वेळा घडले आहे? पिंपळ हे अशा काही झाडांपैकी एक आहे जे कुठेही सहज उगवते. अनेक वेळा ते घराच्या भिंतींमध्ये अशा प्रकारे वाढतो की त्याची मुळे भिंत कमकुवत करतात. त्याला जितकी जास्त जागा मिळेल तितके ते वाढते. ते तोडणे शुभ मानले जात नाही. आपल्या देशात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि अनेक तोटके केले जातात. जेथे पिंपळाचे झाड आहे ते सहजासहजी कोणी तोडत नाही. पण एखाद्या ठिकाणी पिंपळ पुन्हा पुन्हा उगवत असेल तर काय करायचे? घरामध्ये कुठेही पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते. पिंपळ हे देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते, परंतु ते घरात वाढल्यास पितृदोष होऊ शकतो. घरात त्याची उपस्थिती कौटुंबिक कलह दर्शवते आणि कोणत्याही परिस्थितीत ते शुभ मानले जाऊ शकत नाही. याचे एक कारण म्हणजे पिंपळाच्या झाडाचे मूळ दाट, जाड आणि जास्त पसरते. अशा परिस्थितीत घराच्या भिंतीत पिंपळ वाढले तर घराला तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. वास्तुनुसार पिंपळाचे झाड घरातील लोकांच्या स्वभावावर परिणाम करू शकते. घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार वाढल्याने कुटुंबात वाद, अशांतता, मतभेद, तणाव इत्यादी घटना घडतात. त्याचा अर्थ असा की पूर्वज रागावले आहेत आणि आपण त्यांना शांत करणे आवश्यक आहे. यामुळे जीवनात अशुभ घटनाही घडतात आणि त्यामुळे आर्थिक नुकसान आणि अपयश येते. घरामध्ये पिंपळाचे झाड वाढल्याने ग्रहांचा कोपही दिसून येतो असे मानले जाते. असे मानले जाते की जर ग्रहांचा राग असेल तर तुमची दिशा आणि स्थिती बिघडते. अशा वेळी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि घरात अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच तुम्ही केलेले कामही खराब होत राहते. पिंपळाच्या झाडाची सावली घरावर पडल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते, घरात आर्थिक संकट येऊ लागते आणि वंश पुढे जात नाही. अशा स्थितीत तुम्ही रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता. विधीपूर्वक पूजा केल्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला कापून घेऊ शकता. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याशिवाय तोडू नका, यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होतो. घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड लावल्यास घरात भय आणि गरिबी येते. जर तुमच्याकडे लहान पिंपळाचे रोप असेल तर ते कुंडीत लावा आणि मंदिरात ठेवा. केवळ शास्त्रानुसारच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही पिंपळाचे झाड वाढवणे योग्य मानले जात नाही. हे इंडोअर प्लांट नाही जे घरात वाढू दिले जाऊ शकते. पिंपळ हे झाड पान, मुळे किंवा फळांमधून देखील वाढू शकते. जर त्याचे बी किंवा मुळाचा काही भाग भिंतीत अडकला आणि त्यात पाणी पडत असेल तर तिथे पिंपळाचे झाड उगवेल. घराजवळ कुठेतरी पिंपळाचे झाड असेल तर त्याची मुळे भूगर्भातूनही घरापर्यंत पोहोचू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे पिंपळाचे झाड असेच काढून टाकणे योग्य मानले जात नाही. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. अशा स्थितीत पिंपळाचे झाड काढून टाकणे म्हणजे भगवान विष्णूला घराबाहेर फेकणे. जर घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर त्याची 45 दिवस रोज पूजा करावी. त्याला दूध अर्पण करा आणि नंतर पुजाऱ्यांकडून पिंपळाचे झाड उपटून वेगळ्या ठिकाणी लावा. अशा स्थितीत झाड जसजसे वाढत जाईल तसतसा तुमचा आनंद आणि समृद्धीही वाढेल. पुजारी उपलब्ध नसल्यास कुमारिकेकडून पूजन करून पिंपळाचे झाड काढावे व ते इतर ठिकाणी लावावे. त्यामुळे दोष तर कमी होतीलच, पण पिंपळाच्या झाडाची वाढही प्रगतीकडे जाईल. जर तुमच्या घरामध्ये पिंपळाचे रोप असेल किंवा पिंपळाच्या झाडाची सावली तुमच्या घरावर पडली तर तुम्ही त्यासाठी खास व्रत ठेवू शकता आणि ते कापून घेऊ शकता.
पुराणांमध्ये पिंपळाचे झाड किंवा रोप तोडण्यापूर्वी पिंपळ प्रदक्षिणा व्रत करावा असा उल्लेख आहे. वास्तविक भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश पिंपळाच्या झाडामध्ये राहतात. अशा परिस्थितीत पूजा आणि उपवास केला नाही आणि पिंपळाचे झाड तोडल्यास किंवा खराब केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. धन्यवाद.